अर्जुन भावना रामराम हो मंडळी रामराम. आज मी आपणले खावाना तेलवर बोलणारच आहे. आपला पंतप्रधान सांगितलं ना आपणले की खावाना तेल कमी खा म्हणे. आता एक कारण काय सांगितलं ना, का बरं सांगितलं ना, हे मी सांगत. कारण देशमा जी मागणी शे ती मागणीपेक्षा पुरवठा कमी आहे. त्यामुळे भारतले मोठा प्रमाणमा आई खावाना तेलने आयात करणी पडायनी आणि हाई भारतना ज्या अहवाल शेत त्या अहवालमा लिखेल शेत. त्यामुळे मोदीजी सांगितलं ना आपणले कमी खा म्हणे. बघा मंडळी, मागील 20-25 वर्षापूर्वी खाद्यतेलाची गरज भागवण्यासाठी प्रत्येक शेतकरी भुईमूग, सोयाबीन, करडई, सूर्यफूल, मोहरी अशा अनेक प्रकारची तेलबियांची लागवड करीत होते. यामुळे आपली खाद्यतेलाची गरज भागत होती. अतिशय चांगल्या गुणवत्तेचे खाद्यतेल आपण खात होतो. पूर्वी जवळपास सर्व शेतकरी तेलबियांची लागवड करत होते, म्हणजे भुईमूग वगैरे सगळंच. म्हणून प्रत्येक घराला लागणारे तेल सहज उपलब्ध होत होते आणि ते तेलही खूप शुद्ध आणि चांगल्या गुणवत्तेचं होतं. एवढंच काय, तर मजुरांच्या घरात सुद्धा एक एक दोन दोन पोते शेंगांची भरलेली राहायची. यामुळे शेंगदाणे कुटून तेल न टाकता भाज्या तयार होत्या. कुठे गेले आपले ते दिवस? राहिलेत का? नाही राहिलेत. का राहिले नाहीत ते मी आपल्याला सांगतो. बघा, कालांतराने शेतकऱ्यांना तेल बियांची शेती करणे परवडणे शक्य न झाल्याने शेतकरी पैशांची पिके म्हणजे कॅश क्रॉप घेऊ लागले. म्हणून हळूहळू तेल बियांचे उत्पादन कमी होत गेले. म्हणून आज आपण आपल्या गरजेच्या 60% खाद्यतेल आयातीवर पोहोचलो. आयात केलेले खाद्यतेल हे निकृष्ट दर्जाचे आहे. जर आपल्याला ही आयात बंद करायची असेल तर आधी आपण आत्मनिर्भर भारत झाले पाहिजे. म्हणजेच आपल्या देशातील लोकांना आवश्यक सर्व कृषी उत्पादने देशातच तयार केली गेली पाहिजेत. यासाठी शेतीचे नियोजनबद्ध कामकाज केले पाहिजे. भारत कृषी प्रधान देश म्हटला जातो, परंतु आज पाहतो कृषी क्षेत्राचे वास्तववादी नियोजन तयार करण्यात आलेले नाही. याला कारण आपले शेतीविषयक धोरण. एखादा कामधंदा करून जर कधी 2 पैसे राहत नसेल, आपला संसार चालत नसेल, तर शेतकरी का म्हणून हे तेल बियांची लागवड करतील? भारतामध्ये दरवर्षी सुमारे 250 लाख टन खाद्यतेल वापर होतो. 250 लाख टन. यापैकी 140 लाख टन खाद्यतेल आयात केले जाते, म्हणजे निम्मेपेक्षा जास्त. गेल्या वर्षी ही आयात 165 टनांपेक्षाही जास्त पोहोचली होती, असे एका अहवालात म्हटले आहे. इंडोनेशिया, ब्राझील, थायलंड भारताला पाम तेल देतात, पुरवठा करतात. सोयाबीन तेल अर्जेंटिनामधून आणि ब्राझीलमधून आयात होते. तर सूर्यफूल तेल हे रशिया, युक्रेन आणि अर्जेंटिनाकडून भारताला पुरवले जाते. या आयातीवर दरवर्षी 1.61 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय चलन खर्च होते. भारताला परकीय खाद्यतेलांवर अवलंबून राहावे लागू नये आणि देशाची अर्थव्यवस्था सुरक्षित राहावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भरतेचे आवाहन केले. भारत हा शेतकऱ्यांचा देश असूनही आपल्याला दरवर्षी मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आयात करावे लागते. हे एक मोठे आव्हान आहे. आता भारताचे तेल आणि येथील शेतकरीच देशाचे भवितव्य ठरवणार. शेतकऱ्यांनी तेल बियांच्या शेतीकडे पाठ का फिरवली, हा माझा प्रश्न आहे. तर बघा, बऱ्याचशा लोकांना याच्यातली माहिती नाही. ही समस्या विज्ञान आणि सरकारी धोरणे यामध्ये दडलेली आहे. तांदूळ आणि गहू ही पिके स्थिर मानली जातात, कारण सरकार त्यांच्या खरेदीसाठी हमीभाव देते आणि भक्कम धोरणात्मक पाठिंबा देते. या उलट तेलबियांच्या पिकांमध्ये शेतकऱ्यांना मोठी जोखीम वाटते. अनिश्चित पाऊस, कीड, रोग आणि बाजारभावातील चढ उतार यामुळे शेतकरी या पिकांकडे वळण्यास कचरता तयार होत नाही, म्हणजे तेलबिया लागवड करण्यासाठी तयार होत नाही. अनेकदा तेलबियांची लागवड कमी सुपीक जमिनीवर केली जाते, जिथे सिंचन आणि गुंतवणुकीची कमतरता असते. परिणामी उत्पादनही कमी येते. खाद्यतेलाचे महत्त्व ओळखून केंद्र शासनाने 7 वर्षाचा आराखडा तयार केलेला आहे.
सरकारने नॅशनल मिशन ऑफ एडिबल ऑइल NMEO सुरू केले आहे. हे मिशन 2025 ते 2031 या एकूण 7 वर्षाच्या कालावधीसाठी निश्चित केले आहे, लागू केले आहे. यासाठी शासनाने 10,103 कोटी रुपयांच्या बजेट तरतूद केली आहे. यात शेतकऱ्यांचा विश्वास वाढवण्यासाठी हमी भाव म्हणजे MSP, सरकारी खरेदी आणि विमा सुरक्षा पुरवणे यांचा समावेश आहे. भारत खाद्यतेलाच्या बाबतीत आत्मनिर्भर झाला तर मोठी परकीय चलन वाचेल, मुद्रा वाचेल आणि त्याचा थेट फायदा भारतीय शेतकऱ्यांना मिळेल. यामुळे ग्रामीण भारतात रोजगार वाढेल आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधरेल असे केंद्र शासनाला वाटते, परंतु काही करायला तयार नाहीयेत. या योजना फक्त कागदावरच राहत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीच्या चढ उताराचा परिणामही कमी होईल. खाद्यतेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणे हे केवळ आर्थिक उद्दिष्ट नसून ती भारतीय शेतीची एक सामरिक ताकद ठरणार आहे. म्हणजे हे जे काही मिशन चालवलं जाणार आहे याच्यामुळे होईल व असं वाटतं. बंधूंनो, बघा, आपला शेतकरी आज एक नाही, दोन नाही, तर तब्बल 30 प्रकारच्या संकटांशी झुंज देतो आहे. काही संकट निसर्ग निर्मित आहेत, तर काही आपण माणसांनीच तयार केली आहेत. फक्त गाव शेतीची अंमलबजावणी केली तर भारत कृषी क्षेत्रात आत्मनिर्भरच नाही बनणार, तर अनेक बाबींमध्ये भारत जगात एक नंबर राहणार आहे. आतापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारने स्वामीनाथन आयोग नेमला. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे म्हणजे डबलिंग दी फार्मर्स इन्कम या समित्या तयार केल्या. त्यांनी काय सांगितलं? शेतकऱ्यांना अशी मदत करा, शेतकऱ्यांसाठी अशा सवलती द्या, असं करा, तसं करा. पण हे सगळं कसं करायचं हे राबवण्यासाठी गावात कोणती यंत्रणा, कोणती व्यवस्था पाहिजे हे मात्र सांगितलं नाही. हे मात्र त्यांच्यातल्या कोणत्याच अधिकाऱ्यांना सांगता आलेलं नाही. पण माझ्या गाव शेतीमध्ये यंत्रणा तयार होईल, वेबसाईट तयार होत आहे आणि 30 इंडिकेटरच्या माध्यमातून प्रत्येक समस्येचं वास्तववादी निवारण होईल. कसं निवारण होईल याचा पूर्ण आराखडा गाव खेती पुस्तकात मी दिलेला आहे. आता आपल्याला फक्त म्हणजे शासनाला फक्त अंमलबजावणी करायची आहे. यासाठी शासनाने योग्य ती कार्यवाही त्वरित करणे आवश्यक आहे. ताबडतोब परिणाम हवा असेल तर शासनाने म्हणजे आता हे जे तेलाचे जे मोठा खर्च होतोय याच्यातून जर कधी ताबडतोब मार्ग काढायचा असेल तर तेलाचे उत्पादन वाढवण्यासाठी, तेल बियांचे उत्पादन वाढवण्यासाठी आताच शेतकऱ्यांना तेल बियाण्यांचे बियाणे मोफत दिले पाहिजे. एवढंच नाही तर तेल बियांचा हमी भाव आताच जाहीर केला पाहिजे. फक्त शेतकरी भारताला आत्मनिर्भर आणि निरोगी बनवू शकतो, परंतु शासन दुर्लक्ष करीत आहे एवढे मात्र नक्की, आणि याचे मला खूप वाईट वाटते. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाकडे वेळच नाही असंही मला जाणवते. बंधूंनो, आपण अनेक जण म्हणजे रोजच सगळेजण कृषी माल खातो, परंतु तो आपल्या ताटापर्यंत कसा पोहोचतो आणि त्याच्यातून शेतकऱ्याला किती मिळाले हे कुणीही विचार करीत नाही. आपल्या माननीय मुख्यमंत्री आणि कृषी मंत्रींना माझं नम्र निवेदन आहे की त्यांनी गाव खेती योजनेवर जास्तीत जास्त त्वरित लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे आपला भारत कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर नाही बनला तर तेव्हा मला सांगायचं, एवढी मला खात्री आहे, हमी आहे. बंधूंनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा, कारण याच्यामुळे मला थोडीशी स्फुरण येते, मला परत काहीतरी वेगळं करायची इच्छा होते. म्हणून जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. राम राम, धन्यवाद.